फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. विद्यामंदिर पाडळी बुद्रुक तालुका करवीरमध्ये शालेय मंत्रिमंडळ 2025-26 ची निवडणूक उत्साहात संपन्न. विद्यामंदिर पाडळी बुद्रुकमध्ये शालेय मंत्रिमंडळ 2025-26 ची निवडणूक मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. लोकशाही निवडणूक प्रक्रियेची विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने संपन्न झाली. सदर प्रक्रियेमध्ये स्वतः विद्यार्थ्यांनी अभिरूप मतदान प्रक्रिया पार पाडली. BLO बूथ लेवल अधिकारी नंबर 1, अधिकारी नंबर 2, अधिकारी नंबर 3, केंद्राध्यक्ष शिपाई यांची भूमिका पार पडली. विद्यार्थ्यांनी मतदार यादी तयार करून वोटर स्लिप ही वाटल्या. सदर निवडणूक प्रक्रियेमध्ये इयत्ता 3री ते 7वीच्या वर्गातील वर्ग मंत्रिमंडळाचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका यांनी भाग घेतला. मुख्याध्यापक माननीय श्री दीपक जगदाळे सरांनी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देऊन शुभेच्छा दिल्या. सौ सुवर्णा माने मॅडम व कृष्णात पवार सर यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच काशीनाथ चौगले सर, पूजा पाटील मॅडम, सुनील पवार सर, वरुटे सर, कोलगे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पाटील सो, सरपंच शिवाजी गायकवाड सो व केंद्र प्रमुख सतीश अश्वरत्न सो यांनी सदिच्छा भेट दिली. सदर निवडणुकीत निवडून आलेले मंत्री पुढीलप्रमाणे: मुख्यमंत्री आराध्य यशवंत, उपमुख्यमंत्री सर्वेश मोरे, सांस्कृतिक मंत्री समृद्धी गुरव, सहल मंत्री सर्वेश डावकुरे, आरोग्यमंत्री अनन्या चौगले, क्रीडा मंत्री सर्वेशा पाटील, परिपाठ मंत्री नक्षत्रा पाटील, बागकाम मंत्री अधिराज चौगले, सफाई मंत्री सर्वेश पाटील, संरक्षण मंत्री जयवर्धन पाटील. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी मिलिंद चव्हाण. आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.